भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्मान करण्यात आला। अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात हा गुणगौरव सोहळा पार पडला। यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। अंबरनाथ शहरातील यशस्वी उद्योजक आणि प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व अशी गुलाबराव करंजुले पाटील यांची ओळख आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, भाजप नेते नाना सूर्यवंशी, मिलिंद गान, नगरसेविका मीना वाळेकर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। अंबरनाथ शहर म्हणजे हुशार विद्यार्थ्यांची खाण आहे। भविष्यात आणखी आदर्श विद्यार्थी घडावेत आणि शहराचा नावलौकिक वाढावा असा आशावाद या निमित्तानं गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला। ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या शहराचं नाव मोठं केलं, अगदी मेहनत करून 90-95-97% मार्कपर्यंत 98-99% मार्क मिळवले, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे। या शहराने आम्हाला मोठं केलं आणि ह्या शहराचं वैभव हे सगळे विद्यार्थी आहेत। याच्यातलाच उद्या कलेक्टर होऊ शकतो, कोणी आमदार होऊ शकतो, कोण तहसीलदार होईल आणि हा जो काही मौल्यवान साठा आहे त्याला प्रोत्साहन दिला पाहिजे। म्हणून यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा माझ्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आला। तर नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। आपला वेळ अमूल्य आहे, तो वाया घालू नका। नियमित शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी करिअरशी निगडीत कोर्सेस करावेत, तसंच पालकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या अतिरिक्त इच्छा लादू नयेत असा सल्ला त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला। नंबर्स बघते मी तर 97-98 असे पर्सेंटेज मुलांना मिळाले आहेत, म्हणजे इतकं कौतुक आहे मुलांचं, त्याचबरोबर पॅरेंट्सचे सुद्धा। आणि हा संदेश इतकाच मी आज मगाशी भाषणामध्ये पण सांगताना हे सांगितलेलं आहे की आपला जो वेळ आहे तो खूप अमूल्य आहे आणि तो वाया घालून देऊ नका। जी आपल्याला जो आता आपण 12वी नंतर किंवा 10वी नंतर आपण जिथे जाणार आहोत, त्याबरोबर ते ट्रॅडिशनल कोर्सेस करता काही डिजिटल असतील माध्यमातून सुद्धा बरेच कोर्सेस अवेलेबल आहेत, ते सुद्धा जोड कोर्सेस आपण केले पाहिजेत असा संदेश मी त्यांना दिला आहे। आणि पॅरेंट्सवर बर्डन देऊ नका, पॅरेंट्सनी पण समजून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे। जे पिअर कॉम्पिटिशन असतं, पिअर लेवल ज्या मुलांच्यातलं मुलांचं कॉम्पिटिशन असतं ते कमी होऊन त्यांनी स्वतः करिअरचा विचार करता स्वतःला ज्याच्यामध्ये आवड आहे ते आपण निश्चित घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे। आणि मी म्हणते पॅरेंट्सनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनी सुद्धा करिअर गायडन्सचे प्रोग्राम अटेंड केले पाहिजे, जेणेकरून जे संवाद साधून त्यांनी फ्युचरचा त्यांचा जो निर्णय असेल करिअरच्या बाबतीत तो घेतला पाहिजे की ही जी मुलं आहेत हे आपलं फ्युचर आहे आणि त्यांना घडवण्यामध्ये आमचा काही हातभार लागतोय तर त्यासाठी आम्हाला आनंदच आहे। आणि मी त्यांना सांगितलं आहे जी काही गायडन्सची मदत पाहिजे असेल त्यांनी नक्की आमच्याकडे अप्रोच करावं। जी काही मदत लागेल गायडन्ससाठी फ्युचर काउन्सिलिंगसाठी ती आम्ही नक्की करणार आहोत। आज आमचे या अंबरनाथ शहराचे नेते, माजी नगराध्यक्ष, राज्य परिषदेचे सदस्य आदरणीय गुलाबरावजी करंजुले साहेब त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अंबरनाथ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज जे त्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांचा आज या ठिकाणी गुणगौरव होतो। आम्हाला अभिमान वाटतो की 97-98% मार्क मिळवून या शहरातले विद्यार्थी आज खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत। आज या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होतोय, म्हणजे हे नाट्यगृहसुद्धा या शहराला मागच्याच काही महिन्यांमध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणजे या शहराचा विकास होतोय आणि ही सगळी गुणवंत विद्यार्थी भविष्य ह्या शहराचं आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला भविष्यामध्ये हातभार लागेल। मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। या गुणगौरव सोहळ्यानं विद्यार्थीही भारावून गेले होते। यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। खूप चांगलं, एकदम प्राऊड फील होतं। मला फक्त त्यांना सांगायचं आहे की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड कीप वर्किंग हार्ड। कन्सिस्टन्सी खूप पाहिजे आणि किती पण अभ्यास करा पण कन्सिस्टंट राहा दररोज। जवळपास 500हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एकमत न्यूज, अंबरनाथ।